वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीचा मार्ग आता मोकळा झालाय। यानिमित्त अधिक चर्चा करण्यासाठी आर्थिक विश्लेषक आणि उद्योजक चैतन्य जोशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नमस्कार। जीएसटी वस्तू आणि सेवा कर कायदा आता अगदी येत्या काही महिन्यातच लागू होणार आहे। सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक अशी शंका आहे की याचा नेमका आपल्या रोजच्या जगण्यावरती काय परिणाम होणार आणि आपल्याला त्याचा नेमका फायदा काय होईल। जीएसटी आणण्यामागे एक कल्पना अशी होती की आपल्या देशात अनेक प्रकारचे टॅक्सेस आहेत। साधारण जे कर आहेत ते साधारण 25 ते 40 प्रकारचे वेगवेगळे कर आज आपल्याला बसतात आणि ते कर सुटसुटीत करून ते एकत्रित करून सर्वसामान्यांना त्याचा फायदा होऊन करावर कर न लागता वस्तूंच्या भावांच्यावर जास्ती नियंत्रण ठेवता यावं यासाठी हा गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आज एक मोठा टप्पा त्यांनी आज गाठलेला आहे। पण अजून अनेक त्याच्यावर गोष्टी आणि त्रुटी आहेत त्या दूर करायच्या आहेत। तर आता 29 राज्यांच्या काउन्सिल्सनी तो पण कायदा पारित केला पाहिजे स्टेट्सनी आणि हा वेगळ्या प्रकारचा कायदा आहे कारण ह्याच्यात सबह्यूम म्हणजे कित्येक कर त्यांनी एका करात आणलेले आहेत। त्यामुळे रोजच्या जीवनात आपल्याला एकतर काही मूलभूत गोष्टींचे भाव कमी होतील, कर प्रणाली सुटसुटीत झाल्यामुळे जास्ती लोक कर देतील, जीडीपीला म्हणजे जो वित्तीय तूट आहे ती कमी होईल आणि ग्रोथ रेट देशाचा वाढेल अशी अपेक्षा आहे। खरं, पण एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की आपल्याला मिळणारा जो निधी आहे त्याला कुठे कात्री लागेल की काय। नाही, या सगळ्याची काळजी घेतली गेली आहे कारण त्यांनी असं साधारण घेतलं की स्थानिक स्वराज्य संस्थांना कुठले कुठले कर मिळतात, लोकल बॉडी टॅक्स किंवा एलबीटी किंवा ऑक्ट्रॉय ड्युटी किंवा अशा ज्या प्रकारचे टॅक्सेस आहेत त्यांच्या फिगर्स त्यांनी घेतलेले आहेत। गेल्या 3 वर्षाच्या 5 वर्षाच्या फिगर्स त्यांनी जोडलेले आहेत आणि त्याच्यावर साधारण 14% दरवर्षी वाढ होते असं धरून तेवढं कॉम्पेन्सेशन सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला देणार आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना कुठे नुकसान होणार नाही किंवा राज्यांनाही कुठे त्यात नुकसान होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे। पण अर्थात ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याची चर्चा आता खूप केली जाते तो साध्य होण्यासाठी खरंच कितपत मदत होऊ शकेल। अप्रत्यक्ष करांचं जे बाकीचं प्रमाण आहे ते कमी होईल का। अप्रत्यक्ष करांचं प्रमाण कमी होईल म्हणजे साधारण जे आता 25 एक टॅक्सेस आहेत त्याच्यावर आपण साधारण पकडू एक 10 टॅक्सेसना आपल्याला सामोरं जावं लागेल। जे उद्योजक आहेत किंवा जे वस्तू बनवतात त्यांना किंवा जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांना, पण ही मोठी स्टेप आहे कारण वन मार्केट कडे आपण जातोय की एक जरी देश असला तरी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात माल विकणं एवढं सोपं नाहीये, तर ते सोपं करायचा या कायद्यातून प्रयत्न केला गेलाय आणि शेवटी हे केल्यामुळे वेळ पण वाचतो, इंधन वाचतं। जसं आता ऑक्ट्रॉय जर का भरायचं असेल तर तुम्हाला गाडी 2 तास 3 तास ऑक्ट्रॉय नाक्यावर किंवा चेक पॉइंटवर थांबते किंवा स्टेटचे सगळे चेक पॉइंट्स असतात सेल्स टॅक्सचे, ते आता चेक पॉइंटचीच गरज नाही कारण एक देश एक कर आहे। तर सेल्स टॅक्स असेल, व्हॅट असेल, ऑक्ट्रॉय ड्युटी असेल, लक्झरी टॅक्स असेल, एंटरटेनमेंट टॅक्स असेल, सर्व्हिस चार्ज असेल, असे जवळजवळ 25 कर त्यांनी या एका करात आणलेत आणि या कराचे त्यांनी 4 रेट ठरवलेत म्हणजे 5%, 12%, 18% आणि 28%। जास्तीत जास्त जो 28% जो रेट आहे तो फक्त महागड्या वस्तूंसाठी ठेवलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ गाड्या, सिगरेट, तंबाखू, दारू जे अशा ज्याला सिन टॅक्स असं म्हणतात ते, आणि बाकी सगळ्यांच्या वस्तूंचे कर त्यांनी उलट कमी ठेवलेत म्हणजे जर का आज आपण 9% भरत असू तर आपल्याला 5% भरावे लागतील। अर्थात त्याच्यात एक त्रुटी अशी आहे की स्टेट्सना इंडिपेंडंट सेस लावायचा त्यांनी अधिकार दिलाय। आता ह्याच्यावर सेंट्रल जीएसटी काउन्सिलचा काही कंट्रोल नाहीये, हे राज्य डिसाईड करेल की मी किती कॉम्पेन्सेशनचा सेस या करावर लावला पाहिजे आणि त्या कराचं प्रमाण त्यांना ठरवायचा अधिकार दिलेला आहे। तर असं काही होईल की काही राज्यांच्या सपोज का कुणाला कर्जमाफी द्यायची असेल तर ते सेस वाढवतील आणि सामान्य लोकांच्या जीवनात ज्या गोष्टी त्यांचे भाव वाढतील। पण आता ज्या पद्धतीने त्यांनी जो कायदा मांडलाय त्या दृष्टिकोनातून मध्यमवर्गीय केंद्राचं जरी नियंत्रण नसलं तरी निवडून येण्याची क्षमता हा एक निकष प्रत्येक प्रणालीमध्ये एक पाळावाच लागतो। त्याच्यातून सुद्धा मला वाटतं हे असं होईलच की अशा प्रकारचे काही अतिरिक्त कर लावले जाणार नाहीत।
अशी आपण आशा नक्की करू शकतो, कारण लोक सुज्ञ आहेत. त्यामुळे जर का कुठल्या एका गव्हर्नमेंटनी जर का कराचं म्हणजे टॅक्स टेररिझम झालं इंग्लिशमध्ये म्हणतात, ते जर का प्रयत्न केला तर ते राज्य म्हणजे परत ते जिंकून येण्याचे चान्सेस कमी आहेत. पण ही जी काउन्सिल आहे ह्याच्यात बॅलन्स साधला गेलाय की स्टेट आणि सेंटर दोघांना इक्वल वजन दिलंय आणि दोघांना व्हिटो पॉवर दिली आहे. म्हणजे स्टेट किंवा सेंटर म्हणजे राज्य किंवा केंद्र सरकार एकटं कुठलंही डिसिजन घेऊ शकत नाही. ह्याच्यात त्या दोघांना एकत्र येऊन काम करायची गरज आहे आणि त्यातून प्रगतीकडे जाऊ. 2 ते 2.5% GDP वाढेल फक्त जीएसटीच्या येण्याने, असं अंदाज केला जातोय. काही इकॉनॉमिस्टचं कॅल्क्युलेशन ह्याच्याहूनही पलीकडचं आहे, कारण आज अनेक असे वस्तू आहेत जे कर भरले जात नाहीत किंवा कराच्या यंत्रणेखाली येत नाहीत. तर 80 लाख साधारण लोक आहेत जे जीएसटी खाली आत्ता कव्हर होतील असं म्हणताय. पण साधारण काही इकॉनॉमिस्टची अशी थेअरी आहे की जवळजवळ 2-1 कोटीपर्यंत आकडा जाईल. त्यामुळे कर जास्ती वसूल होतील. त्यामुळे जर का जास्ती वसूल झाले तर सर्वसामान्यावर त्यांचं म्हणजे बोजा पडणार नाही. मध्यमवर्गीयांसाठी चांगल्या गोष्टी आहेत. फक्त बाहेर जेवणं किंवा काही सर्व्हिसेस ज्या आहेत त्या महागणार आहेत, कारण सर्व्हिस टॅक्स रेट त्यांनी 18%ला कॅप केलाय. सध्या तो म्हणजे कृषी कल्याण सेस आणि स्वच्छ भारत सेस आणि या सगळ्या गोष्टी एकत्र करून तो साधारण 14-14.5% आहे. तो 3-1% वाढेल. त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत बाहेर हॉटेलात जेवणं किंवा सिनेमाची तिकीट वगैरे, तर अशा काही गोष्टी महाग होतील. पण अर्थात हे स्टेट्स कंट्रोल करू शकतात आणि मॅक्झिमम बेनिफिट त्यांच्या करदात्यांना देऊ शकतात. खरं. आपण इथे आलात आणि एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आमच्याशी हा संवाद साधला, याबद्दल धन्यवाद.